भारत आणि अंगोला द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी वचनबद्ध आहेत, असं अंगोलाचे अध्यक्ष जोआओ मॅन्युएल गोन्साल्विस लॉरेन्को यांनी म्हटलं आहे। आज नवी दिल्लीत भारत अंगोला व्यापार मंचाच्या बैठकीत ते बोलत होते। जेनेरिक औषधांमध्ये भारतात विशेष नैपुण्य आहे, त्यामुळे या क्षेत्रात भारत हा महत्त्वाचा भागीदार आहे, असं ते म्हणाले। परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह या बैठकीला उपस्थित होते। भारत अंगोला द्विपक्षीय संबंध हे ऊर्जा भागीदारीवर आधारित आहेत आणि 2023-24 मध्ये उभय देशांमधील द्विपक्षीय व्यापार सुमारे $4 अब्ज पर्यंत पोहोचला आहे, असं कीर्तिवर्धन सिंह यांनी यावेळी सांगितलं। अंगोलानं आपल्या अर्थव्यवस्थेत वैविध्य आणून पायाभूत सुविधांचं आधुनिकीकरण आणि व्यवसाय सुलभता सुधारून जागतिक स्तरावर आपली उपस्थिती बळकट केली आहे, असं ते म्हणाले। अंगोला आता आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 123वा सदस्य आहे। तसंच संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी भारतानं $200 दशलक्ष कर्ज मंजूर केलं आहे, असं ते म्हणाले। आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात।